इकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत। रत्नागिरीमध्ये शिंदेंची जाहीर सभा पार पडणार आहे आणि यावेळी ठाकरे गटाचे अनेक जण शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। माजी आमदार सुभाष बने यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। सभास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी शेकडो बसेस बुक करण्यात आलेल्यानं 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलेला आहे। दरम्यान यावरून आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। आज 12वीचा पेपर असताना सुद्धा मंत्री उदय सामंत यांच्या हट्टापायी त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासहित महाराष्ट्रातल्या अनेक भागातून शेकडोच्या संख्येने एसट्या बुक केल्या आणि आपलं शक्ती प्रदर्शन करायचा केविलवाना ते प्रयत्न करतायत। विद्यार्थ्यांची होणारी गैरसोयची त्यांना काळजी नाहीये। त्या विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीला जबाबदार हे महाराष्ट्राचे शिंदे गटाचे तथाकथित मंत्री महोदय आहेत आणि म्हणून त्यांच्या या कृतीचा मी पुनश्च एकदा धिक्कार करतो। 12वीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांचे जे रूट आहेत त्याचा पूर्ण अभ्यास करूनच एसटी बसेस आम्ही घेतलेल्या होत्या। कुठच्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही त्याच्या संदर्भात डीसींशी चर्चा करूनच त्याचा प्लॅन देखील माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याच्यामुळे मला हे होणार हे माहीत होतं, हे अपेक्षित होतं। पण कुठेही 12वीच्या रूटची गाडी बंद करून लोक आणण्यासाठी एसटी आणलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।